आकृतींच्या बाबतीत पुढील उदाहरणांचा अभ्यास करूया. बघा, आकृतीमध्ये आता आपण इंग्रजी अक्षरांचा सराव केला, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर आकृतींच्या बाबतीत बारकाईनं केलं जाणारं निरीक्षण, हे वाक्य महत्वाचं. प्रत्येक गटाचं, प्रत्येक चिन्हाचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि त्यातला सारखेपणा आपल्याला शोधावा लागतो. चला, आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघूया. बघा, या ठिकाणी चौकोन दिलाय, आत त्रिकोण दिलाय, इथं त्रिकोण दिलाय, आत वेगळीच आकृती आहे. इथं बघितलं तर चौकोन आहे आणि आत वेगळी आकृती. याचा अर्थ काय हो, की बाहेरच्या आकृतीमध्ये चौकोन त्रिकोण चौकोन आहे, बरोबर आहे, परंतु जर विचार केला तर आतल्या आकृतीचा पण आपल्याला विचार करावा लागतो. इथं संगती जुळत नाहीये, त्यामुळे आपण आपलं उत्तर फिक्स करू शकणार झालोय, किंवा परत चौकोनच येईल का काय सांगता येत नाही. हे लक्षात घ्या, कारण त्याचा असं आहे की आतले भाग वेगळे आहेत, म्हणून हे लक्षात घ्या. चला, आता पुढे जाऊन बघितलं आपण तर बघा, इथं चौकोन आहे, आत त्रिकोण आहे, मग काय असेल क्लुप्ती? इथं त्रिकोण आहे, इथं दोनच रेषा दिसत आहेत. हा, मग रेषांवर काय असेल का? जरा विचार करा बरं. ही आकृती बघा बाहेरची 1 2 3 4, म्हणजे बाहेरची 4 रेषांपासून बनले. आतली बघा 1 2 3, आतली 3 रेषांपासून बनले. याचा अर्थ काय? बाहेरची 4 आतली 3. तसंच इकडे आहे का बघूया, बाहेरचा विचार केला की 1 2 3 ही 3 रेषांपासून, आतली बघा 1 आणि 2, याचा अर्थ 2च रेषा आहे, बरोबर. म्हणजे काय होतंय, तर बाहेरची आकृती जितक्या रेषांपासून बनले त्याच्यापेक्षा 1 ने कमी आतली आकृती बनली. इकडे बघूया बरं, चला 1 2 3 4, 4 आहे बाहेरचं, हे बघा 1 2 आणि 3, हे 3 आहे बघा. याचा अर्थ काय? बाहेरची आकृती जेवढ्या रेषांपासून बनले त्याच्यापेक्षा 1 ने कमी आतली आकृती पाहिजे. चला चेक करूया. इथं बाहेर 4 आहेत, आत 2 आहेत, नको, 4 आणि 2 जुळत नाही, 3 पाहिजे होतं. इथं तर रेषाच नाही, जाऊया पुढं. इथं बघितलं तर बाहेरची पण त्रिकोण आहे, आतला बी त्रिकोण आहे, याचा अर्थ समान आहे. शिल्लक पर्याय आहे चौथा. जरा चेक करा बरं. 1 2 3 4 5 6, 6 रेषांपासून बाहेरची आकृती आहे आणि आतली बघा 1 2 3 4 5, 5 रेषांपासून बनली. याचा अर्थ काय हो? बाहेरची 6, आतली 5, म्हणजे आतली 1 ने कमी आहे. म्हणून प्रश्नातला गटही तसा होता. आपल्याला पर्यायही मिळालाय, म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर आपल्याला अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नामध्ये वेगळं काय ना काय बघायला मिळणार आहे, तेच आपल्याला बारकाईनं पाहता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढच्या प्रश्नामध्ये आपण सांगितलं होतं आकृती बंदिस्त आहे का, एकाच दिशेनं फिरते का, बाहेरच्या आकृतीने आतल्या आकृत्याचा आकृती आणि रेषांचा संबंध असतो किंवा रेषांपासून बनलेल्या आकृती असतात, 1 रेषांपासून, 2 रेषांपासून, 3 रेषांपासून, 4 रेषांपासून, अशा पद्धतीने आकृती एका बघावी लागते. आता पुढे बघूया, पुढचा प्रश्न कसा दिलाय बघा आपल्याला. या ठिकाणी चौकोन आहे, वर्तुळ आहे, इथं वेगळीच आकृती. याचा अर्थ आपण अंदाज लावू शकत नाही. मग याचा अर्थ आपल्याला काय करावं लागणार आहे, तर दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागणार आहे. रेषांचा जर विचार केला तर इथं रेषा आहेत, परंतु इथं रेषाच नाहीत. याचा अर्थ रेषेचा पण विचार करून जमत नाही. मग काय, आरशातील प्रतिमा जरी बघितलं तर हा आहे असा दिसतो, हा आहे असा दिसतो, पण हा वेगळा दिसणार आहे. त्यामुळे आरशातील प्रतिमा पण नाही. मग काय असेल यामध्ये, जरा बघा बरं. मग आपण एक क्लुप्ती बघितली होती की बंदिस्त आणि खुली आकृती. बघा बरं जरा, ही आकृती बंदिस्त आहे, ही आकृती बंदिस्त आहे, ही आकृती सुद्धा बंदिस्त आहे. बंदिस्त याचा अर्थ काय? यातनं बाहेर पडू शकत नाही, हा बिंदू बाहेर जाऊ शकत नाही, हा नाही, हा नाही. तसं बंदिस्त पाहिजे. इथनं बघा याला वाट आहे, पुन्हा इथनं बघितलं तर याला वाट आहे, इथनं बघितलं तर याला सुद्धा वाट आहे, बघा आहे का. परंतु जर 2 नंबरची आकृती बघितली तर ती बंदिस्त आहे. म्हणजे ही क्लुप्ती आपल्याला आकृतींच्या बाबतीत लावावी लागते, हे आपण पाहिलेलं होतं, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, गटात दिलेल्या प्रश्नातील गटातील आकृती या बंदिस्त आकृती आहेत, त्यामुळे पर्याय सुद्धा बंदिस्त आकृतीचा हवाय. तो मिळाला पर्याय क्रमांक 2 मध्ये. बघा बरं, हा बिंदू कुणीकडेच बाहेर पडू शकत नाही, म्हणजे प्रश्नातील गट बंदिस्त आकृतीचा. तसाच पर्याय मिळाला दुसऱ्या पर्यायामध्ये, म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर येऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. बाहेर त्रिकोण आहे, आत त्रिकोण आहे, बाहेर चौकोन आहे, आत चौकोन आहे, बाहेर वर्तुळ आहे, आत वर्तुळ आहे. याचा अर्थ काय? बाहेरील आणि आतील आकृती समान, पण एक लक्षात घ्या, इथं समान आली आहे, परीक्षेला असमान सुद्धा येऊ शकते. याचा अर्थ बाहेरचा आणि आतला भाग असमान, ही क्लुप्ती याच्यामध्ये वापरली जाऊ शकते. आता बाहेरची आणि आतली समान आहे असं कोणीकडे बघा बरं, हा नाहीये, हा सुद्धा नाही, हा सुद्धा नाही. बघा बरं कोण आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये तसं दिसतंय. बघा, बाहेर पंचकोन आहे, आतही पंचकोन आहे, जो की प्रश्नात दिलेल्या गटाला जुळणार आहे. म्हणून प्रश्नामध्ये बाहेरची आणि आतली समान याला जुळणारा दुसऱ्या पर्यायामध्ये सापडला.
म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर येऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढच्या प्रश्नाचा जर विचार केला तर बघा इथं काटकोन आहे, इथं काटकोन आहे, परंतु इथं नाही, इथं नाही. मग काय असेल याच्यामध्ये विचार करा बरं. बघा काटकोन नाहीये, मग दुसरा विचार करा. एक लक्षात आले का तुमच्या की या रेषांपासून तयार झालेले आहेत, म्हणून रेषाचा संबंध तपासा बरं. 1 2 इथं पण बघा 1 2 इथं बघा 1 2 इथं बघा 1 2. याचा अर्थ काय, प्रत्येक आकृती ही 2 रेषांपासून तयार झालेली आहे. मग उत्तर पण पर्याय पण असा शोधायचा की जी आकृती 2 रेषांपासून तयार झाली. ही बघा बरं 1 2 3 नको, ही बघा 1 2 3 ही पण नको, ही बघा 1 2 3 ही पण नको. पर्याय क्रमांक 4 बघा बरं 1 आणि 2. याचा अर्थ काय, पर्याय क्रमांक 4 ही आकृती 2 रेषांपासून तयार झाली आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. का हो, कारण प्रश्नात दिलेला गट काय सांगतो तर 2 रेषांपासून तयार होणाऱ्या आकृत्या सांगतो. म्हणून तसा आणि तसाच जुळणारा जो आता आपण प्रश्न बघितला त्यामध्ये कोणीकडे सापडलं आपल्याला उत्तर, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. आता पाहूयात आकृतीवर आधारित पुढील उदाहरणे. बघा अतिशय सोपं उदाहरण दिलंय. जर आपण तसा विचार केला तर बघा मागाशी आपण बघितली आत्ताच आकृती ती 2 रेषांपासून तयार झाली होती. आता या आकृतीकडे बघा बरं. इथं पण त्रिकोणच दिसतोय, इथं पण त्रिकोण दिसतोय, इथं पण त्रिकोण दिसतोय, फक्त उलटा सुलटा केलाय. याचा अर्थ 3 रेषांपासून तयार होणारी आकृती आहे. बघा ना 1 2 3 1 2 3 1 2 3. तुम्ही जर म्हणला बंदिस्त तर हे 4 पण बंदिस्त आहेत. मग काय करणार, म्हणून लक्षात घ्या या 3 रेषांपासून तयार होणाऱ्या आकृत्या आहेत. म्हणून आकृत्या दिसल्या की रेषा, प्रतिमा किंवा दिशा किंवा बाहेरील आकृती, आत आकृती याचा संबंध तपासायचा, जेणेकरून आपल्याला उत्तर लगेच मिळून जातं, जे आपण घटक बघताना डिटेलमध्ये पाहिलेलं होतं. तुर्तास या प्रश्नापुरता जर विचार केला तर 3 रेषांपासून तयार होणारी आकृती याचा विचार करा. 1 2 3 4. इथं बघा इथं पण तशीच आहे 1 2 3 4, फक्त ही लहान आहे मोठं काढलंय. त्यानंतर इथं पण बघा 1 2 3 4 नको, आपल्याला 3 रेषांपासून पाहिजे. शिल्लक कोण आहे, चौथा पर्याय बघा 1 2 आणि 3. याचा अर्थ प्रश्नात दिलेला जो आकृतींचा गट आहे तो 3 रेषांपासून तयार झालेला आहे आणि तसा 3 रेषांपासून तयार होणारा पर्याय कोणता होता तर चौथा पर्याय मिळाला. म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर येऊया पुढच्या प्रश्नाकडे. अतिशय सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. आपण जर गटाचं निरीक्षण केलं तर इथं बघा आपण बाहेरच्या आकृती लगेच ओळखू शकतो. बाहेर वर्तुळ, बाहेर वर्तुळ, बाहेर वर्तुळ. याचा अर्थ उत्तराच्या जागी पण काय येणार आहे, वर्तुळ. मग पर्यायामध्ये बाहेर वर्तुळ आहे. जर मी पर्यायाकडे बघितलं स्मार्ट वर्क करून तर एकाच पर्यायात मला वर्तुळ दिसतो, म्हणून माझं उत्तर हेच मिळणार आहे मला. का हो, कारण इथं वर्तुळाचेच 2 भाग केलेत सगळीकडे, मग वर्तुळच येणार आहे हे 100% फिक्स आहे. हे लक्षात आलं आपल्या. त्याचबरोबर आपल्याला दुसरी पण ही गोष्ट लक्षात ठेवायची, जर समजा पर्याय फसवे असतील तर पुन्हा एका ठिकाणी वर्तुळ आला असता तर. म्हणून काय बघायचं आपल्याला, आत बघा हे पी आरशात दाखवले, हे डी आरशात दाखवले, हे आर आरशात दाखवले. तसं बघायला गेलं तर इथं पण आरशातलं बरोबर आहे, इथं पण बरोबर आहे. हा इथं वेगळं आहे बघा, इथं आहे सारखं दिसतंय. मग हा पर्याय का नाही, बघा टी हे आरशात असंच दिसतं, बी हे आरशात असं दिसतं. मग तुम्ही हा पर्याय का निवडला नाही, कारण बाहेरचा भाग वर्तुळ पाहिजे आणि मग आत आरशातलं पाहिजे. मग बाहेरचा भाग वर्तुळ आणि आतलं जी हे अक्षर आरशातलं बरोबर दाखवलेलं आहे. म्हणून प्रश्नात दिलेल्या आकृतींचा जो गट आहे तो बाहेर वर्तुळ व आत आरशातील अक्षर त्याच्या समोर दिलेला आहे. तसा आणि तसाच पर्याय आपल्याला चौथ्या पर्यायामध्ये मिळाला. म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर येऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा अतिशय सोपी आकृती ही सुद्धा. रेषा म्हटलं का नाही, आकृती आणि रेषा 100% ओळखून जावा, रेषांचा संबंध असणार आहे. बघा बाहेर बघा 1 2 3, आत बघा 1 2 3 4. याचा अर्थ बाहेर जेवढ्या रेषा आहेत त्याच्यापेक्षा 1 ने जास्त आत रेषा. ही बघा 1 2 3 4 आहेत, बाहेर 4 आहेत, 1 2 3 4 5. आत किती आहेत, 5 आहेत, 1 ने जास्त. तसंच आपल्याला आता पर्यायामध्ये शोधायचं आहे. इथं जर विचार केला तर 1 2 3 4 5 6 येत्या, 1 2 3 4 5 जायत्या. 1 न जास्त नाही, 1 न कमीच आहे उलट. पुढे जाऊया 1 2 3 1 2 3. बाहेरच्या आणि आतलं सारखं आहे, तसं नको, बाहेरच्या पेक्षा आतला 1 ने जास्त पाहिजे. इथं तर काही रेषाच नाही, फक्त आत आहेत पण वर्तुळ बाहेर आहे, त्यामुळे हा संबंध निघून गेला. शिल्लक आहे चौथा पर्याय. बघा 1 2 3 4 5, 5 रेषा आहेत बाहेर, 1 2 3 4 5 6. ओके, आत 6 आहे.
याचा अर्थ आतल्यापेक्षा एकने जास्त चौथ्या पर्यायामध्ये मिळत आहेत. म्हणजे प्रश्नात दिलेला गट काय सांगतो तर बाहेरच्या पेक्षा आतली एक रेष जास्त, तशी पर्यायामध्ये पण आपल्याला चौथ्या पर्यायात मिळाली. म्हणून गटाशी जुळणारे पद किंवा आपलं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. लक्षात घ्या, या पद्धतीने हा संकल्पना वापरतात किंवा काटकोन वापरतात, किंवा आपण जर बघितलं यामध्ये तर दिशांचा उल्लेख असतो, तसेच समान भाग रंगवतात, रेषा कशा काढल्यात, म्हणजे प्रत्येक आकृतीतल्या प्रत्येक चिन्हाचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करायचं आहे. तुर्तास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. यानंतर लगेचच आता आपण संख्या यावर आधारित गटाशी जुळणारे पद यामध्ये सराव विविध प्रश्न प्रकारांचा हा करणार आहोत. आता संख्या याविषयी सराव विविध प्रश्न प्रकारांचा घेऊया. संख्या म्हटलं की आपण काय काय सांगितलं होतं त्याविषयी थोडंसं बोलूया. सुरुवात बेरीज, त्यानंतर मूलभूत क्रिया आपण बघितल्या की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा सारखा येतो का याच्या बाबतीत हा आपण पहिला विचार केला होता. त्यानंतर समसंख्या आहेत का विषम संख्या आहेत याचा विचार. त्यानंतर वर्ग संख्या आहेत का, वर्ग संख्यांमध्ये सुद्धा समसंख्यांचे वर्ग आहेत का विषम संख्यांचे वर्ग आहेत, मूळ संख्यांचे वर्ग आहेत याचा विचार करावा लागतो. घनसंख्या आहेत का, त्यानंतर एकाच पाड्यातल्या संख्या आहेत का, वर्ग आणि घनामध्ये आपण हे पण बघितलं की वर्ग अधिक एक आहे का, म्हणजे नुसतं वर्ग संख्या पाठ असून उपयोग नाही, वर्गाच्या जवळचे आहेत का, म्हणजे वर्ग अधिक एक आहे का, वर्ग अधिक 2 आहे का, या पद्धतीने आपल्याला सराव हा करावा लागतो. आता हे झालं काय काय क्लुप्त्या ज्या आपण होऊ शकतात त्याबद्दल आपण माहिती सांगितली. आता याचा अभ्यास आपण संख्यांमध्ये विशिष्ट घटकामध्ये केलेलाच होता मागच्या तासी केला. आता घेऊया यावर आधारित काही प्रश्नांचा सराव. पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलाय बघा. पहिला अंक आहे 76, पुन्हा 22, पुन्हा 24. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये जर आपल्याला ओळखायचं झालं तर प्रत्येक गटाचा विचार करा. सारखपणा काय सापडतोय का तुम्हाला बघा. 7 आणि 6 13 मिळत आहेत, 2 आणि 2 4 मिळत आहेत, बेरीज सारखी नाही, वजाबाकी सुद्धा सारखी येत नाही विचार केला तर. याचा अर्थ वेगळं काय, एकाच पाड्यातल्या सुद्धा आहेत का विचार केला तर हा 2च्या पाड्यातल्या येतात. याचा अर्थ ह्या समसंख्या असतील का हो. बघा इथं 6 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे. कधी कधी सम आणि विषमचा फॉर्म्युला असतो पण तो लवकर लक्षात येत नाही, हे पण लक्षात घ्या. काय होतं की आपण नक्की बाबा मोठ्या संख्या आहेत, कधी लहान संख्या आहेत, परंतु त्या सम किंवा विषम असण्याची शक्यता असते. हा फॉर्म्युला सोपा आहे पण विसरतो आपण, हा लक्षात ठेवा. या ठिकाणी जर विचार केला तर 6 2 4 याचा अर्थ 0 2 4 6 येतात, त्या समसंख्या असतात, एकक स्थानी येतात त्या, म्हणजे समसंख्या समसंख्या समसंख्या. पर्यायातली समसंख्या कोणते बघा बरं. पर्याय क्रमांक 2 बघा, विषम विषम आणि विषम. म्हणून या प्रश्नाशी गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मिळणार आहे. त्यानंतर या पुढच्या प्रश्नाकडे, अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25. याचा अर्थ वर्ग संख्या आहेत, परंतु इथं 1 चा केलाय, इथं 3 चा केलाय, इथं 5 चा केलाय. याचा अर्थ काय केलाय, विषम संख्येचा वर्ग केलाय. याचा अर्थ इथं कितीचा येणार आहे, 7 चा वर्ग केला पाहिजे. आता 7 चा वर्ग याचा अर्थ काय, गटाशी जुळणारं पद 7 चा वर्ग मिळणार आहे किंवा विषम संख्येचा वर्ग मिळणार आहे, हे लक्षात घ्या. बघा इथं विचार केला तर हा 4 चा वर्ग आहे, परंतु ही समसंख्या आहे. इथं विचार केला तर 2 चा आहे, समसंख्या आहे. इथं विचार केला तर 8 चा आहे. याचा अर्थ 4 2 आणि 8 समसंख्यांचे वर्ग आहेत. मात्र प्रश्नात दिलेला गट काय सांगतो, विषम संख्यांचे वर्ग करा. म्हणून पर्याय क्रमांक 1, जरी या बाकीच्या वर्ग संख्या असल्या तरी प्रश्नात दिलेला गट काय नियम पाळतो, विषम संख्यांचे वर्ग. म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर येऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता 3 अंकी संख्या असो किंवा 4 अंकी संख्या असो, त्याच्याकडे बघायचं कसं हे आपण सांगितलेलं होतं. बघा याच्याकडे 264 म्हणून बघू नका. इथं 4 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. याचा अर्थ सम पण आहेत, विषम संख्या पण आहेत. पर्यायात विचार केला, आता याच्यातच सम विषम संकट आहे, त्यामुळे वेगळा फॉर्म्युला असणार आहे. बेरीज करून बघूया. 6 4 10 2, बेरीज पण आपण बऱ्याच वेळा करून बघितली, आपलं उत्तर बरोबर आलं, बरोबर का. 6 4 10 2 12, 7 आणि 5 12 आणि 2 14. नाही, बेरीज तर बरोबर येत नाही. याचा अर्थ काय असेल, मग आपण सांगितलं होतं या दोघांचा संबंध मध्ये आहे का, या दोघांचा संबंध इकडे आहे का. चला पहिला बघूया, या दोघांचा मध्ये आहे का. 2 आणि 4 पासून मला 6 मिळतील का, तर मिळतील की, जर यांची मी बेरीज केली तर. 2 आणि 4 6 झाले. चला इकडे लागते का बघूया. 5 आणि 2 किती झाले, 7. बघा जुळला, आपला नियम बरोबर लागला पहिलाच. 5 आणि 2 7. त्यानंतर 4 आणि 1 किती झाले, 5. याचा अर्थ आपण जो अंदाज बघतोय संख्यांकडे तो बरोबर ठरला. शेवटच्या 2 कडच्या 2 अंकांची बेरीज मध्ये दिली. मग प्रश्नात असं कोणीकडे आहे बघा, 5 आणि 3 8. चला पहिलाच पर्याय बरोबर, कारण बघा इथं 2 आणि 4 6 पाहिजे होतं, 6 आणि 2 8 पाहिजे होतं, 2 आणि 3 पाहिजे होतं. 5 आणि 3 8 बरोबर आहे. याचा अर्थ 5 ची 3 ची बेरीज मध्ये दिले. प्रश्नातल्या गटात सुद्धा तसंच केलेलं आहे.
बघा कडच्या दोन अंकांची बेरीज मध्ये, म्हणून प्रश्नात दिलेला गट हा काय सांगतो आपल्याला की कडच्या दोन अंकांची बेरीज तुम्ही मध्ये मांडा आणि मग तुम्ही तुमचं उत्तर ठरवा. तसं आणि तसंच उत्तर आपल्याला कुणीकडे मिळतं, पहिल्या पर्यायामध्ये कडच्या दोन अंकाची बेरीज बरोबर मधली संख्या. हे झालं आता या प्रश्नापुरता. आता पुढचा प्रश्न बघा. पुढे सुद्धा आपल्याला तीन तीन अंक आहेत. मग तीन तीन अंक म्हटलं की बेरीज करून बघा आधी. 9 7 16 4 20, 5 2 7 5 12. याचा अर्थ याची 20 आणि याची 12 वेगवेगळे. समविषमचा विचार केला तर इथं विषम आहे, इथं सम आहे. चला या दोघांचा विचार करा. 7 आणि 4 पासून मला 9 मिळेल का, तर 7 आणि 4 11, 7 4 गेले 3, नाही मिळत. याचा अर्थ इथल्या दोनचा संबंध मध्ये नाही. मग असं आहे का बाबा की या दोघांचा संबंध इकडे आहे का, जरा बघा बरं. जर मी या 4 आणि 9 पासून 7 मिळवायचं म्हटलं तर मला मिळेल का, 9 आणि 4 13 आणि 9 4 गेले 5. परंतु एक लक्षात घेतलंय का तुम्ही संख्या पाहताना या 7चा विचार करताय तेव्हा या 49चा नुसता विचार करावं. बघा बरं जरा काय सुचतंय का आपल्याला. या 7चा जर वर्ग केला तर काय होईल, 49 होईल, बरोबर का. म्हणजे असं केलं असावं का, या 7चा वर्ग इकडे मांडला असावा का. बघा इथं बघा 5चा वर्ग 25, इथं 25 मांडले, इथं 4चा वर्ग 16. याचा अर्थ काय, तर अंकाचा वर्ग इकडे मांडलाय. असं पण परीक्षेला करतात. इथंच करतील असं काय नाही, इकडचा इकडे मांडतील. म्हणजेच त्या अंकांकडे जेव्हा जास्त अंक असतात तेव्हा बघता आलं पाहिजे. आता याच्यासारखाच पर्याय शोधायचा आहे. 2चा वर्ग 4 पण नंतर मांडलाय, असं नको, आधी पाहिजे. इथं बघा 8चा वर्ग नाहीयेत, इथं बघा 8चा वर्ग 64, हा हे जुळतंय बघा. इथं 6चा वर्ग 36 पाहिजे होतं. या अंकाचा वर्ग अलीकडे, त्या पद्धतीने 8चा वर्ग 64 अलीकडे. म्हणून या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे.